तू सखी, तू प्रिया, तू रूपा, तू मोहिनी. स्वामिनी, स्वामिनी, स्वामी. स्वामिनी अत्याधुनिक आणि पारंपरिक साड्यांचं विलोभनीय दालन. तुमची आवड जाणणारं, तुमचं सौंदर्य उजळवणारं स्वामिनी. सौभाग्य सुंदर लेऊनी वसने उभी मन भावनी. स्वामिनी विझिलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. साड्यांची महाराणी स्वामिनी. आनंदाश्रूंची साक्षीदार स्वामिनी, साड्यांची महाराणी स्वामिनी. मानवी जीवनात, समाजात स्वास्थ्य व आनंद नांदावा, नवीन पिढीला हा सांस्कृतिक वारसा समजावा म्हणून ही मालिका सादर करीत आहोत. याद्वारे कुठल्याही अंधश्रद्धेचे अथवा अनिष्ट प्रथेचे आम्ही समर्थन करत नसून कुणाच्याही भावना दुखावण्याचा आमचा हेतू नाही. स्वामिनी, साड्यांची महाराणी. मानसी, ते बघ समोर एक घर दिसतंय. त्यांचा दरवाजा ठोठवायचा का? चला, आता काय ऑप्शन आहे का? कोण आहे? आमची गाडी बंद पडली आहे, जरा दार उघडतं का? हां, आले आले. अगो बाई, 2 मुली एवढ्या रात्रीच्या आणि अशा आड वाटेला. या 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 आत या, बसा बरं आधी. पण तुम्ही आता काय झालं ना, ॲक्च्युली आम्ही जरा कामासाठी बाहेर पडलो होतो. नेमकी गाडी बंद पडली. म्हणजे ढकलत ढकलत नेत होतो, पण तेवढ्यात तुमचं घर दिसलं म्हणून. फार बरं केलं आलात ते. बसा, हां, मी ह्यांना बोलवते. आत्ताच उपवास सोडला ना यांनी, आज पौर्णिमा आहे ना. अहो, जरा बाहेर येता. कसलं व्रत आहे त्यांचं? चांद्रव्रत. तर बरं का मुलींनो, आम्ही दोघं काही काळापासून इथे चांद्रव्रत आचरतो. याला चांद्रायण असं सुद्धा म्हणतात बरं का. हे खूपच पुरातन व्रत आहे. वशिष्ठ, याज्ञवल्क या ऋषींनी सांगितलेलं हे व्रत आहे. या व्रताचा विधी काय आहे काका? चांद्रव्रत हे वेगवेगळ्या प्रकारांनी करण्यात येतं. त्यातला एक विधी असा, पौर्णिमेच्या आदल्या दिवशी म्हणजे चतुर्दशीला उपवास करावा. नंतर पौर्णिमेपासून भिक्षान्न, सातू, कण्या, यव, शाक, दूध, दही, घृत म्हणजे तूप, मुळं, फळं, उदक यापैकी काहीही अन्न ठरवून पौर्णिमेला 15 घास, प्रतिपदेला 14 घास, द्वितीयेला 13 याप्रमाणे प्रत्येक तिथीला 1 घास कमी कमी करत कृष्ण पक्ष घालवायचा आणि अमावास्येला उपास करायचा. पुन्हा प्रतिपदेपासून पौर्णिमेपर्यंत 1 घास वाढवत जायचं. याला पिपिलिका मध्य चांद्रायण असं म्हणतात. बापरे, फारच अवघड व्रत आहे ना हे जरा. हे घास फक्त चंद्रोदय समयी घ्यायचे आणि त्यांचा आकार मोराच्या अंड्या एवढा असावा असं सांगण्यात आलेलं आहे. याविषयी एक कथा सुद्धा सांगतात बरं का. पूर्वी याज्ञवल्क ऋषींच्या आश्रमात एक शिष्य होता. त्याचं नाव होतं माधव. एकदा गुरुजी विद्यार्थ्यांना चांद्रायणाचे पाठ सांगत होते. मुलांनो, हे चांद्रव्रत तपनम व्रतम चरेत म्हणजेच पापाला तापवणारं आहे. ग्रास घेताना पुढील मंत्रांनी त्यांचं अभिमंत्रण करावं. ओम भूः, ओम भुवः, ओम स्वः, ओम महः, ओम जनः, ओम तपः, ओम सत्यम, ओम यशः, ओम श्रीः, ओम उर्क, ओम हट, ओम ओजः,
ओम पुरुषः ओम धर्मः ओम शिवः असं अभिमंत्रून एका मासात 240 ग्रास भक्षण करावे. म्हणजे दुसऱ्या एका प्रकारचं चांद्रायण होतं. याचा क्रम असा: प्रतिदिनी 8 ग्रास भक्षण करावे, अथवा रात्री 4 आणि दिवसा 4 अशा प्रकारे भक्षण करावे, किंवा एक दिवस 4 घास घेऊन दुसऱ्या दिवशी 12 घ्यावेत, आणि एक दिवस उपास करून दुसऱ्या दिवशी 16 अथवा 2 दिवस उपास करून तिसऱ्या दिवशी 24 असा क्रम राखता येतो. आजच स्वामिनी सारीज पुणे या यूट्यूब, फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला भेट द्या, सबस्क्राईब करा आणि स्वामिनीशी कनेक्ट व्हा. गुरुजी, या व्रतामध्ये अन्य कोणकोणते कर्माचरण करावे? स्नान संध्यादी नित्यकृत्ये, कृच्छाची अंगभूत होमादी कृत्ये वेळच्या वेळी करून उर्वरित वेळात दिवसा उभे आणि रात्री बसून राहावे. सत्य भाषण करावे. व्रताच्या शेवटी श्राद्ध करावे. गाई, सुवर्ण इत्यादी दान द्यावे. स्त्रियांनी होम करू नये अथवा पंचगव्यही घेऊ नये. माधवा, गुरुची पाठ सांगत असताना तुझं लक्ष कुठे होतं? चांद्रव्रताविषयी तू काहीच समजावून घेतलं नाहीस. मित्रा, मी इथे वेदाध्ययन करण्यासाठी आलोय, अशी व्रते करायला नाही. अरे पण व्रताचरणातूनच तर वेदाध्ययन होतं ना. हे बघ, मला तरी या गुरुजींविषयी शंका यायला लागली. अरे हे आपल्याला केवळ बाह्य गोष्टींमध्ये गुंतवून ठेवतायत, अंतर्गत गुह्य ते आपल्यापासून दूरच ठेवतायत. माधवा, अरे गुरुवर असा संशय घेणं सर्वथा अयोग्य आहे. हे बघ, मी तर हा आश्रमच सोडून जाणार आहे. अरे पण कुठे? चांगल्या पाठशाळेत, जिथे मला वेद शिकायला मिळतील. मग माधव आश्रम सोडून गेला? तर त्यानं अनेक आश्रमांमध्ये जायचा प्रयत्न केला, पण त्याला कुणीही विद्यार्थी करूनच घेईना. अखेर त्यानं भवानी मातेला प्रसन्न करून घ्यायचं ठरवलं. कठोर साधना सुरू केली, पण त्यातही यश येईना. माधव खूप नाराज झाला. अशा वेळी नारद मुनी तिथे आले. नारायण नारायण. माधवा, प्रणाम मुनिवर. नारायण नारायण. मुनिवर, मी एवढे कठोर प्रयत्न करून देखील देवी मला प्रसन्न का होत नाही? उपासना वृथा जाते, साध्य काहीच नाही. नारायण नारायण. माधवा, अरे तुझी मुळातच चूक होतीये. तू चांद्रव्रत लाथाडलंस ना, म्हणून हे सगळं काही होतंय. नारायण नारायण. पण मुनिवर, मला ब्रह्मज्ञान हवं होतं, वेदांचा अभ्यास करायचा होता. त्या सगळ्याची पूर्वतयारी चांद्रव्रतात आहे. माधवा, माधवा, कोणतीही विद्या धारण करण्यासाठी धारण करणारा काया वाचा मने सक्षम असावा लागतो. या व्रतात गुरुजी तुझी पूर्वतयारी करून घेत होते. अरे अरे, मला अभाग्याला हे समजलंच नाही. मी गुरूंचाच त्याग केला. नारायण नारायण. माधवा, एक गोष्ट लक्षात ठेव. प्रत्यक्ष ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे जरी कोपले तरी गुरु त्यांच्यापासून तुझं रक्षण करू शकतो. पण गुरु कोपला तर तुझं रक्षण कुणीही करू शकत नाही. गुरु विना तुझी साधना व्यर्थ आहे. नारायण नारायण. मुनिवर, मी आता काय करू? पुनश्च गुरूंचे पाय धर. ते करुणेची मूर्ती आहेत. ते तुला नक्की क्षमा करतील. नारायण नारायण. पण चांद्रव्रताचे इतके का महत्व आहे? नारायण नारायण. माधवा, देवांमध्ये श्रेष्ठ विष्णुदेव, पक्षांमध्ये श्रेष्ठ वैनतेय, वृक्षांमध्ये श्रेष्ठ अश्वत्थ, तद्वत व्रतांमध्ये श्रेष्ठ
चांद्रव्रत. नारायण नारायण. माधवा, यामुळे 1000 जन्मांचं पाप नष्ट होतं. पुढील 10 आणि मागील 10 अशा 20 पिढ्यांचा उद्धार होतो. माधवा, हे व्रत 1 वर्षभर केलं असता चांद्रलोक प्राप्त होतो. नारायण नारायण. अखेर माधवानं पुन्हा आपल्या गुरुचे चरण धरले, चांद्रव्रत आचरलं आणि आपलं साध्य प्राप्त करून घेतलं. मुलींनो, व्रत आपल्याला प्रामुख्यानं संयम शिकवतात. हव्या असणाऱ्या सगळ्या गोष्टी चांगल्याच असतात, पण आपलं मन हव्यासानं गुलाम बनतं आणि मग त्या गोष्टींचं आपल्याला व्यसन लागतं. त्यासाठी संयम हवा. काका, हं, आपल्यात काही दोष आहेत, काही वाईट गोष्टी आहेत, हे समजणं सुद्धा खूप महत्वाचं आहे. बरोबर. नाहीतर होतं काय की आपण आपल्या सगळ्याच गोष्टींचा खापर इतरांवर फोडून मोकळे होतो. हं. आता आमचंच बघा ना, टेकडीवरून दिसणारा व्हर्जिन चंद्रोदय बघायला आम्ही आलो. व्हर्जिन चंद्रोदय म्हणजे बिल्डिंगचा कोणताही अडथळा नसलेला ग. त्यासाठी आपण एवढ्या दूर आलो आणि अडचणीत फसलो. अडचणीत काही फसलेलं नाही होता. हो, अगं, त्यामुळेच तर आपली या काका काकूंची ओळख झाली. हं. ते आहे. गरमागरम जेवण मिळालं हम्म, आणि शिवाय छान माहितीही मिळाली. हा, आणि शिवाय तुमची गाडी सुद्धा दुरुस्त झाली. क्या बात है. काका, थँक्यू सो मच. ओके. पण आता आम्हाला लवकर पळायला हवं. हं. हो, नाहीतर हिच्या घरचे टेन्शन मध्ये असतील. म्हणजे एवढ्या अंधाराच्या जाणार तुम्ही? परमेश्वर आमचा पाठीराखा आहे. उद्या पोहोचलो म्हणून सांगायला येतोच. आता आम्ही तुम्हाला वारंवार येऊन पिडणार बरं का. या या या, अवश्य या. येतो मग काका. हा, या या. काकू, अच्छा. हो हो. बाय. आजच स्वामिनी सारीज पुणे या यूट्यूब, फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला भेट द्या, सबस्क्राईब करा आणि स्वामिनीशी कनेक्ट व्हा. श्रोते हो, आपण ऐकत होता साड्यांची महाराणी स्वामिनी द्वारा प्रायोजित व्रतकथामाला स्वामिनी. संकल्पना नावेद आणि जावेद शेख. निवेदन सुनेत्रा मंकणी, रवींद्र मंकणी. लेखन प्रताप देशमुख. सहभाग रवींद्र बापट, वृषाली पटवर्धन, सायली बापट, मानसी लोणकर, हितेंद्र नाईक, गौतम बापट. निर्मिती व्यवस्था शेखर काळे. ध्वनी व्हायब्रेनिया द स्टुडिओ. ध्वनिमुद्रण सुनील पानसरे. निर्मिती रोहन्स आय पुणे. आनंदाश्रूंची साक्षीदार स्वामिनी, साड्यांची महाराणी स्वामिनी. तू सखी, तू प्रिया, तू रूपा, तू मोहिनी. स्वामिनी स्वामिनी स्वामिनी. स्वामिनी, अत्याधुनिक आणि पारंपरिक साड्यांचं विलोभनीय दालन. तुमची आवड जाणणारं, तुमचं सौंदर्य उजळवणारं स्वामिनी. सौभाग्य सुंदर लेऊनी वसने उभी मन भावनी. स्वामिनी, विझिलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. साड्यांची महाराणी स्वामिनी.